नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ माझा रिक्वेस्टेड आहे. भरपूर ताईंनी कमेंट केल्या होत्या, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ घेऊन आले. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला माझे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तर या मशीनबद्दल भरपूर ताईंनी कमेंट करून विचारले होते, त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ त्या ताईंच्यासाठी. तरी अशा पद्धतीची मशीन आहे, उषा कंपनीची आहे. इथं बघू शकता. पुरुष ताईंनी कमेंट करून विचारले होते की याच्यामध्ये सिलाई मशीन सुद्धा होते का, म्हणजे सिलाई सुद्धा करायला येते. तर होय, याच्यामध्ये इथं बघू शकता. मी या मशीनचं हे काढून घेतलेलं आहे साईडला. त्याच्यामध्ये पूर्ण जे फुड्ड असतं भरपूर असे दिलेले असतात त्यांनी. मी तुम्हाला दाखवते काय काय करायला येतं याच्यामध्ये. तर या मशीनमध्ये ना तुम्ही जे हे फुड आहे नॉर्मल मशीनचं आहे, म्हणजे नॉर्मल याच्यावरती सिलाई करू शकता तुम्ही. ड्रेस ब्लाऊज कोणतेही शिलाईचं काम तुम्ही नॉर्मल या मशीनवरती करू शकता. त्याच्यासाठी हे फुड वापरायला इथं फक्त ठेवायचं आणि त्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. जसं की तुम्ही ब्लाऊज शिवत असाल किंवा ड्रेस शिवत असाल तर या फूडचा वापर करू शकता. इथं लाईट पेटतो, इथं एक स्विच आहे बटन याला, तर ते तुम्ही शिलाई मशीनसाठी वापरू शकता. तर यानंतर मी आणि फूड काढण्यासाठी फक्त इथं हे असं करून तुम्ही ओपन केल्यानंतर लगेच हे फूड बाहेर सुद्धा येतं. त्यानंतर या मशीन सोबतच दिले जातात ती फूड. हे पिकोसाठी असं फूड आहे, याला पिकोसाठी. परत हे सिंगल फूड आहे, जसं की झीप वगैरे लावायला हे असं फूड आहे. तर याचा वापर काजे बटन करण्यासाठी फूड बघा अशा पद्धतीचं आहे. याला सेट करावं लागतं पूर्ण आणि त्यानंतर तुम्ही काजे बटन करू शकता. त्यानंतर हे फूड आहे, जेव्हा आपण साडीला एका साईडला पिको करतो आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडला हात सिलाई घालतो, त्यासाठी साडीला हात सिलाई घालायची असते तर वरच्या साईडला हे फूड वापरू शकतो. तर एकूण 5 फूड दिलेले असतात त्याच्यामध्ये ह्या मशीनमध्ये. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊन सुद्धा जॉईन करू शकता. बॉबिन सुद्धा दिलेल्या असतात आणि हे असं एक दिलेलं असतं. म्हणजे माझ्या मशीनबद्दल तरी हे एवढं दिलेलं आहे साहित्य. तर मी या मशीनवरती आज फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे. आता फॉलसाठी मी हे फूड वापरते. मोटर कुठे असते, तर याला मोटर नसते, ह्याच्यामध्ये आतमध्येच मोटर असते. फक्त तुम्ही याला वायर जॉईंट असते ते घ्यायचं आणि याला पायामध्ये ठेवण्यासाठी हे असं बघू शकता तुम्ही. मी प्रेस केल्यावरती मशीन चालत आहे. फक्त हे पायामध्ये ठेवायचं, प्रेस करायचं, मशीन चालते. आणि कितीला घेतली भरपूर ताईंचा प्रश्न होता. तर मला ही मी इथल्या जवळच्या मार्केटमधून आणली आहे. तर मला ही 14,000ला मशीन पडली आहे. आणि हा जो टेबल आहे हा मी सेपरेट 1,000चा घेतलेला आहे, कारण टेबलसुद्धा खूप महाग आहे याचा. तसं ऑनलाईन कमी आहे रेट, पण प्रत्यक्ष जाऊन घेतलेलं एक वेगळी गोष्ट असते. त्यामुळे मी इथल्या जवळच्या मार्केटमधून घेतलेले आहे आणि मला ही 14,000ला बसलेली आहे. भरपूर त्यांची कमेंट होती, त्यामुळे हा आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी शेअर करत आहे. मोटर त्याच्यामध्येच असते. नॉर्मल शिलाईसुद्धा करू शकता तुम्ही, पिको फॉलसुद्धा करू शकता आणि काज बटनसुद्धा करू शकता. या मशीनमध्ये भरपूर अशी डिझाईन्स वगैरे इथं पूर्ण अशा दिलेल्या आहेत. तुम्ही कोणतं काय नॉर्मल सिलाई झिगझॅग अशा पद्धतीचे पूर्ण डिझाईनसुद्धा बनवू शकता. आणि इथं पूर्ण सेट करायचं असतं या मशीनवरती. तुम्ही सेट करायचं. सिलाई कमी जास्तसुद्धा इथं आहे. इथं एक बटन आहे. म्हणजे मी जेव्हा मशीन घेतली तेव्हा त्यांचा एक सेल्स करणारा जो बॉय असतो तो इथं येऊन पूर्ण याच्याबद्दल माहिती दिला होता. आणि याच्याबरोबर एक बुकसुद्धा मिळतं. तुम्ही जेव्हा नवीन मशीन घेता तेव्हा असं बुक दिलं जातं आणि या बुकमध्ये पूर्ण तुम्हाला
समजलं दिलं जातं की कुठलं फूड वापरायचं, कशा पद्धतीने तयार होतं, पूर्ण डिटेल्समध्ये या बुकमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास ही मशीन घेऊ शकता आणि खूप छान आहे. तुम्हाला जर घरी पिको फॉल करायचं असेल तर एकदम मस्त आहे. तर या मशीनवरती फॉल कसा लावायचा दाखवते मी. सर्वात आधी हे जे फूड आहे हे मी याच्यावरती जॉईन करून घेते. तर इथं याची बॉबिन असते खालच्या साईडला. अशा पद्धतीची बॉबिन्स आहे. तर इथं जर दोरा वगैरे अडकत असेल तर पूर्ण अशा पद्धतीने बाहेर सुद्धा आपण निघू शकतो. सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही की कशा पद्धतीने ही मशीन वापरायची, पण जेव्हा तुमच्या हातामध्ये ही मशीन आल्यानंतर सहज समजून जाईल की तुम्ही मशीन कशा पद्धतीने वापरू शकता. कोणतीही गोष्ट आपल्या हातामध्ये आल्याशिवाय समजत सुद्धा नाही की कशी वापरायची. तरी खूप छान अशी मशीन आहे, तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता. या मशीनमध्ये दोरा भरून घेण्यासाठी बघा इथं दोरा ठेवला जातो. हे असं आणि इथं हे ठेवायचं आहे. तर मी हे बंद करून ठेवलेलं आहे आणि फक्त इथं बॉबिन भरत आहे. तुम्ही एकाच वेळी जर शिलाई करत असेल तेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही असं बॉबिन सुद्धा भरू शकता. म्हणजे मशीन बंदही करायची गरज नाही, दोन्ही हे करू शकता. तर मी इथं बॉबिन भरून घेतली. हे असं प्रेस करायचं बटन आहे, फक्त ओढायचं आणि हे बटन आहे हे फक्त आतमध्ये घालायचं. ज्या मैत्रिणींना घरी सिलाई मशीन घ्यायची आहे त्यांनी ही मशीन बेस्ट आहे. तुम्हाला घरामधले जर कपडे शिवायचे असतील किंवा पिको फॉल करायचे असेल तर ही मशीन घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे अजून एक मशीन आहे त्याच्यावरती मी कपडे शिवते. फक्त पिको फॉलसाठी मी ही मशीन घेतली आहे, पण भरपूर अशी युजफुल आहे मशीन. कारण एम्ब्रॉयडरी वगैरे सुद्धा करायला येतं. याच्यामध्ये भरपूर असे जे फूड असतात ते मिळतात. तर इथं पिकोसाठी सी इथं 2 नंबरवरती ठेवलेला आहे. म्हणजे ते दिलेलं असतं पूर्ण झिगझॅगसाठी कुठलं डिझाईन, स्टेट जो आपण सिलाई मारतो त्याच्यासाठी कुठलं यूज करायचं. आता इथं मी साडी आणि फॉल एकत्र ठेवून घेतलेला आहे. हा एवढा जागा सोडलेला आहे. तुम्ही 10 इंच किंवा असे एक थोडा जागा सोडू शकता तुमच्या हाताने एक इथवर एक. आता इथं मी दोन्ही साईडला पिको करून घेतलेला आहे साडीला. आता फॉल लावत आहे बघा. फॉल आणि साडी व्यवस्थित धरून घ्यायची आणि फक्त स्ट्रेट दोन्ही कपडे धरायचे. थोडासा कपडा वर करून घ्यायचा म्हणजे एकत्र जॉईन होतात नाही, दोन्ही साईडला ती पिको होते. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण एका साईडला जी साडीला फॉल लावायचा असतो तो मी जॉईन करून घेतलेला आहे. आणि फॉलच्या वरच्या साईडला आपण हात सिलाई घालतो ती सुद्धा या मशीनवरती घालता येते. मी डिटेल्समध्ये व्हिडिओ पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. म्हणजे हात सिलाई कशी घालायची ती मी आजच्या व्हिडिओमध्ये हातानंच सिलाई घालायची आहे, कारण ही साडी प्लेन आहे त्यामुळे मी याला हात सिलाई घालणार आहे. जेव्हा पूर्ण बॉर्डरसुद्धा डिझाईन असेल तेव्हा मी या मशीनवरती कशी करायची हात सिलाई ते सुद्धा मी दाखवते. आता इथं हाताने हात सिलाई मी कशी घालते एकदा मी तुम्हाला शेअर करते. आता मी अशा पद्धतीचा एक पार्ट घेतलेला आहे, म्हणजे प्लाउड म्हणू शकता तुम्ही. ते घेतलेला आहे आणि व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि
काय करायचं बघा, असं ठेवून घ्यायचं साडी, त्याच्यावरती दोन्ही साईडला फोल्ड करून घेते आणि त्यानंतर मग हात शिलाई घालते, कारण अशी हात शिलाई खूपच कमी वेळामध्ये होते. भरपूर वेळा खाली जमिनीवरती सुद्धा ठेवून तुम्ही शिलाई करू शकता, पण फॉल आणि साडी प्रत्येक वेळी व्यवस्थित करावी लागते. तर तुम्ही एकाच वेळी अशा पद्धतीने दोन्ही साईडला फोल्ड करून ठेवायचं. घरी सर्वांचेच पार्ट असतो, त्याचा वापर करू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने हात शिलाई घालून घ्यायची. तर मी इथं एका साईडला पिको करून घेतला आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने हात शिलाई घालून घेतली. तर साडीला पूर्ण पिको फॉल तयार झालेला आहे. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. साडीला फॉल लावतेवेळी तुम्ही असा पार्ट घेऊन तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी भरपूर साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या होत्या मैत्रिणींच्या, की त्या मशीनबद्दल. तर मी थोडक्यात माहिती दिली आहे. जेव्हा माझ्याकडून शक्य होत आहे तेवढी मी माहिती दिलेली आहे. अजून जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि बघू शकता फॉल अशा पद्धतीने पूर्ण लावून झालेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.